लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी इतका निधीची पुरवणी मागणी अधिवेशनात मागण्यात आली. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये सुरू झाला, पण तो फक्त याच बँकेत येणार. बँकेची नवीन यादी व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. याच बँकामध्ये तुमचे खाते असेल तर 100% आज, नाही तर उद्या 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार, अन्यथा जमा होणार नाही. या बँक व्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला 6व्या हप्त्याचे हे जे 2100 रुपये आहेत ते येण्यामध्ये अडचण येणार आहे. 6व्या हप्त्यासाठी आता सर्वच बँका चालणार नाहीत. ज्या बँका चालणार आहेत त्या बँका आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्या बँकाची यादी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. या यादीतील बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचा जो काही 6वा हप्ता आहे 2100 रुपये जमा होणार. अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकामध्ये तुमचे खाते असेल तर लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. 6वा हप्ता घेण्यासाठी बँकामध्ये काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात आणि त्याच गोष्टी तुमच्या बँकामध्ये नसतील तर अशा बँका लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. त्या बँका इथून पुढे चालणार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी बँकाची यादी आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत. या बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. लाडकी बहीण योजना सर्व बँक खाते चालणार नाही, कारण काही ठराविक बँका अशा आहेत की त्या आता लाडकी बहीण योजनेतून रद्द झालेल्या आहेत. त्या आता या ठिकाणी चालणार नाही. तुमचे खाते जर त्यामध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते देण्यामध्ये खूपच अडचणी येणार आहे. त्यासाठी आम्ही त्या बँकाची यादी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहे. पण तुमचे मागचे हप्ते तुम्हाला आले नसतील, तुम्हाला 1500 रुपये आले असतील, 3000 रुपये आले असतील, 4500 रुपये आले असतील किंवा 7500 रुपये आले असतील, किती पैसे आले असतील, पण पैसे आले म्हणून तुम्ही नो टेन्शन बसले असाल, शांत बसले असाल. तुम्हाला वाटत असेल की कोणत्या हप्ता देखील तुम्हाला डायरेक्ट येऊन जाईल, पण सध्या नियमामध्ये बदल होता आहे. तपासणी करून नियमामध्ये काही विशेष बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रमुख बदल जो काही आहे तो बँकेच्या संदर्भात होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नक्की तुमचे आधीचे बँक खाते चालणार नाही आहे. आधीचे बँक खाते चालणार आहे की नाही हे तुमचे बँक खाते या ठिकाणी आम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये आहे की नाही, यादीमध्ये आहे की नाही, तुम्हाला तपासून घेणे आवश्यक आहे. अन्यथा मागचे तरी तुमचे पैसे आले असतील तर देखील तुम्हाला पुढचा हप्ता देण्यामध्ये अडचणी येऊ शकते. त्यामुळे लाखो महिलांच्या बँक खाते बरोबर जारी असले तरी देखील पैसे येणार नाहीत. कोणत्या अशा महिला आहेत ज्या महिला अपात्र ठरणार आहेत, कोणत्या महिलांकडून पैसे मिळाले वसूल केले जाणार आहेत, पैसे मिळायचे असतील तर कोणती 2 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी नवीन लागणार आहेत, अशाच प्रमुख 2-3 मुद्द्यावरती आपला व्हिडिओ असणार आहे. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की या ठिकाणी बँक खात्याचा नमुना नियम नाही तर काही महिला या ठिकाणी डायरेक्ट बाद होणार आहेत. त्या महिलांना आज 6वा हप्ता मिळणार नाही. हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. कोणत्या बँकेचे खाते या ठिकाणी चालणार नाही आणि कोणत्या बँकेचे खाते चालणार आहे तर हे तुम्हाला या यादीत दाखवल्या जाणार आहेत. आणि या यादीमध्ये तुमचे बँक खाते असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला काही अडचण येणार नाही. मात्र जर या लिस्टमध्ये तुमचे बँक खाते नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की एवढ्या 2 दिवसात लाडकी बहीण योजना 6वा हप्ता म्हणजे आज किंवा उद्या 100% हप्त्याचे पैसे 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. खरे तर हप्ता हा आजपासून सुरू होणार आहे. तुम्हाला हप्ता आला की नाही, जर आला नसेल तर तुमच्या मागचे कारण तुमचे बँक खाते असू शकते, कारण की जर तुम्ही या ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या बँकेत असेल तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही. जर कॉमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आहेत, तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कारण की सुरुवातीला या ठिकाणी पैसे वाटप साठी काही ठराविक 10 जिल्हे आधी घेण्यात आले आहेत. त्याची देखील लिस्ट या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 16 जिल्हे असे आहेत, त्याची यादी या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून आहात, आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले आहेत, 6वा हप्ता जमा झाला की नाही, तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे हे नक्की कॉमेंट मध्ये सांगा. सोबतच एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप मध्ये शेअर करा, कारण की भरपूर महिलांची अडचण झालेली आहे. सरकारकडून सूचना लगेच येणार आहे. पहा, 6वा हप्ता सुरू झालेला आहे. आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजना ज्या सरकारने सुरू केली होती ते सरकार तुम्ही या ठिकाणी निसटून दिलेले आहे. त्याचे श्रेय पूर्णसह लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहे. लाडकी बहीणच्या हप्त्यात आम्ही वाढ करू असे देखील सांगण्यात आले होते आणि आता लाडक्या बहिणींचा हप्ता सुरू झालेला आहे. आज 10 जिल्ह्याचा वाटप होणार आहे. उद्या 10 जिल्हे, परवा 10 जिल्हे, परवा 16 जिल्हे. पण अडचण आहे की ते फक्त बँकाची तर या बँकेत पैसे येणार, बाकीच्या बँक खात्यात पैसे येणार नाही. बँक खात्याची लिस्ट आपण लगेच या ठिकाणी दाखवणार आहोत. त्यानंतर कोणत्या त्या महिला आहेत ज्यांचे बँक खाते जरी बरोबर असेल तरी देखील
त्या या योजनेतून वगळण्यात येणार आहेत आणि कोणते 2 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत याबाबत देखील आपण या ठिकाणी लगेच जाणून घेणार आहोत, कारण की आता सरकारकडून योजनेत काही बदल होणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचे बदल जो काही आहे तो खातेबाबत असणार आहे। आता पहा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून योजना सुरू झाली होती त्यावेळेस घेण्यात आली होती, ती म्हणजे की जो बँक खात्याविषयीचा जो काही नियम दिला होता, आता तो नियम तुम्हाला सांगतो, पण त्याआधी तुम्ही हे लिस्ट पहा। आता या ठिकाणी पहा, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कनेरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंडिकेट बँक, स्टेट बँक, इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक तुमचे खाते यामध्ये आहे का? नक्की कॉमेंट मध्ये कळवा। दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे याच 12 बँका चालतील का? तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक नुसार या बँका जे आहेत त्या नॅशनल बँका आहे। आता याचे बँकामध्ये या खाते असणे आवश्यक आहे, पण तरी देखील तुम्ही या ठिकाणी पोस्ट ऑफिस मध्ये, कोणी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये, कोणी प्रायव्हेट बँक मध्ये, आता यामध्ये पहा, प्रायव्हेट बँकाची लिस्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आता त्याच्याही तुमचे खाते असले तरी तुम्ही अपात्र होणार, तर का अपात्र होणार ते कुठे आपण सांगणार आहोत। तर या ठिकाणी पहा, HDFC बँक आणि ICICI बँक, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, IDFC बँक, यस बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक या ज्या काही 10 बँके आहेत या टॉप प्रायव्हेट बँका आहेत। आता या ठिकाणी 12 नॅशनल लिस्ट बँका आणि 10 प्रायव्हेट बँका आहेत। आता पहा, तुमचे यामध्ये खाते आहे का? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारताचे हजारो बँका आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी या बँका आहेत, काही प्रायव्हेट बँका आहेत, काही नॅशनल बँका आहेत, काही सरकारी बँका आहेत, काही ग्रामीण बँका आहेत, काही कॉर्पोरेटिव्ह बँका आहेत, तर काही जिल्हा बँक आहेत। तर त्याच्यामध्ये तुमचे खाते उघडले आहेत, तर आता तुमचे बँक चालणार का? तुमचा प्रश्न असा येईल की आमचे खाते या दोन्ही यादीमध्ये नाही, मग चालेल का? तर पहा, सगळ्यात महत्त्वाचा बँकाविषयी बँक नियम आहे तो काय आहे तो व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतर आपण पुढचा नियम पाहू। जर तुम्हाला आतापर्यंत आहे त्या बँकेत पैसे आले असतील, कोणाला 1 हप्ता आला असेल, कोणाला 2 हप्ते आले असतील, तर कोणाला सर्वच हप्ते आले असतील, तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। आतापर्यंत बऱ्याचशा महिलांच्या कमेंट आल्या होत्या की आमचे या बँकेत खाते आहेत ते चालेल का? तर बघा, याचा सर्वाचा सोपा नियम म्हणजे की जर यादीत तुम्हाला तुमच्या बँकामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील, ते कुठल्याही बँकेत असू द्या, तर ते खाते तुम्हाला या ठिकाणी चालणार आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही किंवा कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही। जर तुम्हाला या आधी या योजनेत पैसे तुमच्या बँकेत आले असतील, तर मात्र तुम्हाला ते बँक खाते चालणार आहेत। पुढचा योजना 6वा हप्ता हा देखील तुम्हाला त्या बँकामध्ये मिळणार आहे, परंतु जर अजूनपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आहे त्या बँकेत पैसेच आले नसेल, तर मात्र या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम हा येणार आहे। तर याच्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस बँकेत जावे। खाते उघडणे हे फायद्याचे ठरण्यात आहे, तर तुम्हाला तुमचे मागचे राहिलेले हप्ते आणि पुढचा येणारा हप्ता मिळणार आहेत। मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।